भगवतो रहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो रहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो रहतो सम्मा संबुद्धस्स अरहं सम्मा संबुद्धो भगवान् बुद्धं भगवन्तं अभिवादेमि साक्षात् भगवता धम्मं नमामि सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। सर्व श्रद्धावान उपासक हो, अष्टशील संवर्धन करण्याचं महान पुण्य फल प्राप्त करून संवर्धित करून आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत। अष्टशिलाच्या 24 तासाच्या संवर्धनातून महान पुण्य फलाची प्राप्ती जी आहे ती प्राप्ती करून सर्वांचं पुण्यफल एकत्र जोडून या सबंध ब्रह्मांडामध्ये शुद्ध चित्त आणि चेतसिकांच्या माध्यमातून सर्वदूर सर्वत्र या पुण्यफलाचा सकारात्मक कुशल असणारा परिणाम हा गुणाकाराच्या विकसित पद्धतीनं अनुभवून अनेक सातत्यानं फलित होत राहो, त्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत आणि चित्तशुद्धी करून घेतो आहोत। त्यामुळे सुखासनात बसा, पद्मासनात किंवा सिद्धासनातही आपण आसन ग्रहण करू शकतात। जे आसन सोयीचं असेल ते आसन ग्रहण करा। पाठीचा कणा सरळ ठेवा आणि कमठान ग्रहण करा। वरच्या ओठांच्या वरती आणि नाकपुड्यांच्या खाली एका बिंदूवरती एकाग्र व्हा। या एकाग्रतेच्या बिंदूवरती जीवित रूपाशी नामखंदाचा संयोग होतो। नामखंद म्हणजे चित्त आणि चेतसिक। चित्त म्हणजे विज्ञान,
जे आत आणि बाहेर आहे ते चित्त. आणि या चित्ताचा स्पर्श ज्या वेळेला रूप जीवितेंद्रियाशी होतो, जीवित रूपाशी होतो, त्यावेळेला चेतसिकांचा उद्भव होतो. संज्ञा, संखारा आणि वेदना या चैतसिकांच्या संदर्भामध्ये तटस्थ राहून ज्या वेळेला प्रसन्नता आपण अनुभवतो, त्यावेळेला एकाग्रतेसह संबंध अनित्य भावनेचा, अनित्य संज्ञेचा बोध आपल्याला होऊ लागतो. आपल्या चित्तामधील असणारे बदल, विचारात सातत्यानं होणारे बदल, आपल्या जीवित रूपामधील असणाऱ्या संवेदना, सतत बदलणाऱ्या संवेदना, सुखद संवेदना, दुःखद संवेदना, सुखद संवेदना आणि त्यांचा प्रतिक्षण असणारा बदल, हा अनित्यतेने आपल्याला अनित्य रूपाने आपल्याला पाहता येतो, अनुभवता येतो, जाणता येतो. हे जाणणं म्हणजेच प्रज्ञेतला महत्वपूर्ण प्रवेश असतो. हे जाणणं म्हणजे ज्ञानाची अनुभूती आहे. हे सतत बदलत चाललेलं आहे. चित्तातला विचार, चित्तातलं बदल, प्रतिक्षण बदल, आणि ते मी नाहीये, माझ्या हातात नाहीये. चित्तातला विचार जो बदलत चालतोय तो सुद्धा माझ्या हातात नाहीये. रूपामध्ये, शरीरामध्ये बदल होत चालले संवेदनांचे, ते बदल करणं सुद्धा आपल्या हातात नाहीये, मी नाहीये. माझा कंट्रोल नाहीये त्यावरती. त्यामुळे मी त्याला मी कसं म्हणू, माझं कसं म्हणू? आणि मग असं जे माझं नाहीये, मी नाहीये, हे बदलत चाललंय, त्याला मी माझं म्हणतोय, तर हा आत्मभाव पुष्ट होतोय. हा आत्मभाव पुष्ट होणं, माझं माझं आहे असं म्हणणं, हेच तर दुःख आहे. कारण ती मिथ्या दृष्टी आहे, ते खोटं आहे. जे माझं नसून माझं म्हटलं जातं हे असत्य आहे. आणि जिथे असत्य आहे, जिथे खोटं आहे, तिथे दुःख आहे. त्यामुळे सतत लक्ष ठेवायचं आहे, सतत जागरूक राहायचं आहे की जे मिथ्या आहे, जे चुकीचं आहे, जे असत्य आहे, त्याला सत्य कसं म्हणणार? तो तर दृष्टीभ्रम झाला ना. आणि जिथे दृष्टीभ्रम असतो तिथे अज्ञान असतं, तिथे अविद्या असते. आणि अविद्या जिथे असते तिथे अविद्या पचयो संखारा. म्हणून तर निर्मिती होत चालली, म्हणून तर गाळात रुतत चाललोय, म्हणून तर अडकत चाललोय साखळ्यांच्या मध्ये. पण एकदा की ते समजलं की अरे ते मिथ्या आहे, ते खोटं आहे, ज्याला आपण खरं म्हणतो आहे ते खोटं आहे. आणि खोट्याला खोटं समजणं आणि खरं जे आहे ते समजून घेणं, की सतत बदल होत चाललेला आहे. ते मी नाहीये, माझं नाहीये, ते अनात्मा आहे, हे सत्य आहे. आणि हे सत्य ज्यावेळेला जाणतो आपण, मानतो असं नाही तर जाणतो, त्यावेळेला ज्ञानाचा उद्भव होतो. त्यामधली स्थिरता आपल्याला प्रज्ञेकडे घेऊन जाते. प्रज्ञेत प्रवेश होतो. निब्बाणाकडचा मार्ग प्रशस्त होत जातो. प्रतिक्षण सजग आणि सावध राहायचं आहे. कारण मारबंधनं टपून बसलेली आहेत. लोभ आणि आसक्तीचं मारबंधन आहे. चित्तामध्ये विचार येत आहे, ज्याला विज्ञान म्हटलेलं आहे, जे अजत्था बहिद्धा आहे. आत बाहेर विज्ञान आहे म्हणजे चित्त आहे. ते कधी आसक्ती निर्माण करतं आपल्याला, कधी खाण्यापिण्याची आसक्ती, कधी पैशाची आसक्ती, संपत्तीची आसक्ती,
कधी वेगवेगळ्या पद्धतीची आसक्ती, कधी वासनेची आसक्ती, काम वासनेची आसक्ती, असं विचित्र विचित्र पद्धतीचे अनेक विषय घेऊन ते आपल्याला हवं म्हणून चित्ताला तिकडे वळवतंय आणि त्या गाळामध्ये, त्या दुर्गंधीमध्ये, त्या गटार दुर्गंधीमध्ये अडकवतंय, फसवतंय आणि आपण अडकत जातोय. ते मारबंधन आहे. आपण सजग राहिलं पाहिजे, की आपल्याला हे अडकवायला आलेलं आहे आणि मी तर मी नाहीच आहे. माझं, माझं आपण जे म्हणतो ते नाही जे माझं. ते अनात्म म्हणजे ते अडकवेल कोणाला? ज्यावेळेला आपण म्हणतो, की हे मी आहे किंवा माझं आहे, त्यावेळेला आपण अडकतो. त्यामुळे आपण हे जे काही चाललेलं आहे, हे नामरूपाचं चाललेलं आहे. असं ज्यावेळेला जाणतो, त्यावेळेला अडकण्याची शक्यता नसते. तिथून निसटतो माणूस आणि म्हणून त्या आसक्तीतून बाहेर, त्या आसक्तीतून बाहेर. व्यापादाचं मारबंधन येतं त्या ठिकाणी. निवरण जे आहे ते व्यापादाचं येतं आणि व्यापादाचं मारबंधन जे आहे, ते पुन्हा आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करतं. व्यापादाच्या मारबंधनातून आपल्याला त्या ठिकाणी अडकवून द्वेष निर्माण केला जातोय आणि द्वेषाच्या माध्यमातून वेगवेगळ्या घटना आठवतात. आयुष्यातील वेगवेगळ्या घटना, वेगवेगळे प्रसंग, वेगवेगळी भांडणं, भावबंदकीतले भांडणं, घरातले, नातेवाईकातले, आपले, भावांचे, नवरा-बायकोचे, नातेवाईकांचे, सासरकडचे, माहेरकडचे, कुठले-कुठले, काही-काही संदर्भ, नणंद-भावजयचे, सासू-सुनेचे, बाप-मुलाचे, कुठलेही. असं बोलला होता, हे झालं होतं, ते झालं होतं. ऑफिसमधली व्यक्ती, व्यवहारातली व्यक्ती, गावात भेटलेली माणसं, अनावश्यक झालेलं भांडण, त्याने हे केलेलं, त्याने तो मला असा बोलला, त्याने तसं झालं, तिने असं केलं, तिने तसं केलं. असं काही आठवतं आणि संताप होतो. मग मी असं बोलायला पाहिजे होतं, मला ते तेव्हा नाही सुचलं, मग तर मी असंच करेन, मग मी तर तसंच करेन, मग मला भेटू तर दे, मग मी तर हेच करेन, तेच करेन. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या चित्तामध्ये येतात. अनेक गोष्टी आणि त्या एकसारख्या नाहीत. त्या पण बदलत राहतात. काही गोष्टी 1 मिनिटं राहतात, अर्धा सेकंद राहतात, 1 सेकंद राहतात, 25 सेकंद राहतात, 10 सेकंद राहतात, 2 मिनिटं राहतात, 1.5 सेकंद राहतात. कितीही आणि ते सतत बदलत चाललंय. ते आपल्याकडनं प्रतिक्रिया घेतं आणि पुन्हा गुंफून टाकतं. पुन्हा प्रतिक्रिया घेतं, पुन्हा गुंफून टाकतं. आणि त्यामधून सातत्यानं एक साखळी जी आहे अडकण्याची ती होते व्यापादाची. हे दुसरं मारबंधन आहे निवरणाचं. तुम्ही आसक्तीमध्ये अडकत नाहीत आणि तुम्ही व्यापादामध्ये अडकत नाही, की मग तुम्हाला तिसरं मारबंधन तुमच्यावरती जाळं टाकतं, आपल्यावरती जाळं टाकतं. ते एक तर मग आपल्याला निद्रा आणतो. अरे झोप लागायला लागली, काय चाललंय, काय कसलं काय हो? कमठठाण घेण्याचा प्रयत्न केला. कसलं काय ते एकाग्र होता येत नाही, काय नाही. पाठीचा कणा सरळ ठेवा म्हणतात. पाठीच्या कणालाच कळ लागते. कसं काय, काय कसं काय होणार? जाऊ दे मग गुंगी येते. गुंगी यायला लागली, झोप यायला लागली. तिसरं मारबंधन झोप, निद्रा. म्हणजे आसक्ती व्यापात याच्यामध्ये कोणी अडकलं नाही, तो पण सजग राहिला. नाही, मला अडकायचं नाही म्हणाला. अरे, हे तर चित्ताचे खेळ चाललेले आहेत. हे असं काहीतरी आठवतंय. असं जर स्मृतिमान राहायला लागला, तर त्याला झोप यायला लागते. निद्रा. शरीराचा आळस किंवा मग मनाचा आळस त्याला म्हणतात थिनमिद्ध. म्हणजे शरीर एकतर थकल्यासारखं जाणवणं म्हणजे शरीराचा आळस. मिद्ध म्हणजे मनाचा आळस. मग मनच एकदम असं बिलकुल असं निस्तेज, गळून गेल्यासारखं असं वाटतं. असं काहीतरी याच्यामध्ये ते अडकवतं आणि त्याच्यातनं पण वीर्य करून एखाद्याला ठाम अधिष्ठान म्हटलं, की नाही शरीराचा मला आज झटकून द्यायचा आहे. त्याच्याकडे मला पाहायचं आहे. हा मनाचा आळस म्हणजे काय होतंय त्याच्याकडे पण मला पाहायचं आहे. मला झटकून द्यायचं आहे किंवा संक्रमण करून घेईल, चेहऱ्यावरती पाणी मारून घेईल, पुन्हा बसेल ठामपणाने. प्रतिक्षण सजग, प्रतिक्षण सावध.
आणि आळस झटकलेला आणि पुन्हा पाहतोय. आसक्तीला येऊ देत नाही जवळ, कामवासनेला येऊ देत नाही. हे पाहिजे, ते पाहिजे, नाही म्हणतोय. हे तर चालूच राहतंय. हे सतत चाललेलं आहे. याच्याकडे अडकायचंच नाही आपल्याला. ठामपणानं मेडिटेशनमध्ये नामखंदाला स्पष्टपणाने पाहत पुढे प्रवास. लगेच व्यापाद दिसतोय. याचं भानगड काय, 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 काय पडलेलं नाही. कशामध्ये अडकायचं नाहीये. मीच नाहीये, माझंच नाहीये, चाललेलंच आहे, सातत्यानं चाललेलं आहे, अडकतच नाही, द्वेष नाहीये, कोणाचा द्वेष करायचा नाहीये. मैत्री भावनेनं, मांगल्यानं, प्रसन्नतेनं पाहायचंय, अतिशय शांततेनं पाहायचंय. कमठठाण ग्रहण करून चाललेलं आहे. झोप येते, निद्रेला झटकतोय, फटकतोय, मनाचा आळस झटकतोय. तिसऱ्या निवरणाशी हे युद्ध सुरू आहे. हे युद्ध सुरू आहे आणि या युद्धामध्ये जो विजयी होत चालतो, विजयी होत जसं जसं आपण चालतो तसा तसा आपला प्रवास पुढे असतो, पुढे आपण चालत असतो. आपलं चालणं सातत्यानं पुढे पुढे असतं. मला वाटतं मनोहर सर नाहीयेत, त्यामुळे मी कंटिन्यू करतोय. बरोबर आहे ना? मनोहर सर नाहीयेत ना? म्हणून मी पुढे घेत चाललोय, सरळ चाललेलो आहे मी. माझ्या पद्धतीनं मी पुढे घेत चाललेलो आहे सर्वांना. मनोहर सर आहेत का, नाहीत ना? नाही. हा, ठीक आहे, काय हरकत नाही. तर तिसरं जे मारबंधन जे आहे, शरीर मनाचा आळस, त्यालाही झटकतोय. मग त्याला झटकले की लगेच ते पुढे, लगेच पहिल्या याच्यावरती घेऊन येतं, आसक्तीवरती घेऊन येतं किंवा व्यापादावरती घेऊन जातं. ते म्हणजे असं क्रम काही ठरवत नाही. ते मारबंधन जे असतात ना, कोणतं ना कोणतं मार सैन्य सुटतच असतं. ते भगवान बुद्धांच्या वरती सुद्धा प्रयत्न करत असायचे. तर सर्वसामान्य काय लागून गेले त्या ठिकाणी? अरहंतांच्या वरती देखील ते प्रयत्न करतात. ते त्यांचा पिछा सोडतच नाही, ते सुरूच ठेवतात. हे युद्धच असतं. पण मग ते अरहंतांच्या ठिकाणी कुठे टिकतच नाही. ते त्यांना येतं म्हटलं की ते पाहिलं की ते पळून जातात ते त्यांना. कारण त्यांना एकदम पूर्णपणे प्रॅक्टिस झालेली असते ती. त्यामुळे ती सगळी मारबंधन अशी फटाफट फटाफट फटकल्यासारखी त्या ठिकाणी होतात. जसं आपण ते ज्यावेळेस सप्तबुद्ध वंदना घेतो त्यावेळेला बघा, ककुसंद बुद्धांच्या संदर्भात मार सेना पमद्यनो, त्यांना छिन्न छिन्न भिन्न करून टाकली मारसेना. ही सगळ्या बाजूने येते ना, निवर्णांच्या पद्धतीनं 5 बाजूने येणारी मारसेना जी आहे. एक तर मनाचा आळस, शरीराचा आळस किंवा द्वेषाचा उद्भव, हे झालं, ते झालं, असं घडलं, तसं घडलं. ते काही असलं तरी हे सगळं नामरूपाचा प्रपंच आहे. हे सगळं जे काही हे अनित्य आहे आणि मी नाहीच आहे, हे असं सतत जाणणं म्हणतोय, मानणं नाही, जाणणं. हे जाणणं म्हणजेच प्रज्ञेतला विहार आहे. हे जाणणं म्हणजे ज्ञान संपादन करणं आहे. हे पाहिजे, खाण्यामध्ये भूक लागली, अमुक करू, अमुक तसं करू, काहीच नाही. अरे काय पडलेलं आहे? आसक्तीच नाही, काम वासनेची नाही, खाण्याची नाही, पैशांची नाही, भ्रष्टाचाराची नाही, अमुकची नाही. आपल्याला असं एकदम अचानक मिळालं पाहिजे, आपल्याला धनसंपत्ती काहीतरी सापडून गेली तर बरं होईल, आपल्याला आयतं मिळालं, असं काही येतं डोक्यामध्ये. कोणाच्याही डोक्यात काही येतो. आपल्याला तर दागिनेच पाहिजे, आपल्याला तर हेच पाहिजे, असं काही येतं. अरे जे नामरूपच नाहीये, आपणच नाहीये, तर तिथे या आसक्तीचं घेऊन करणार काय? या क्षणाला मृत्यू आला तर करणार काय? असं तटस्थ होत जायचंय. शुद्ध शुद्ध आणि परिशुद्ध होत जायचंय. आणि तो पाहतो मारबंधनामध्ये, मारबंधनातलं सैन्य पाहतो. आसक्तीमध्ये ही अडकते का? आसक्तीमध्ये हा माणूस अडकतोय का? हा द्वेषामध्ये अडकतोय का? हा व्यापादात अडकतोय का? हा संताप करतोय का? चिडचिड करतोय का? याच्यात अडकतो का? याला झोप येते की नाही येते? याच्या मनाला आळस आहे की नाहीये? याला इकडून पकडा, तिकडून पकडा, इकडून बुरसळून टाका, याचं उडून टाका, याचं छिन्न भिन्न करून टाका, याच्या पायामध्ये कळू द्या, पाठीमध्ये कळू द्या, मानेमध्ये कळू द्या. हा कसा व्यस्त होतो? त्या सगळीकडे नामरूपाच्या असणाऱ्या क्रियेकडे तटस्थतेनं जो पाहतो, पायात कळ येऊ, पाठीत येऊ, कुठे येऊ, हळूहळू ते जाणारच आहे. काहीतरी विचित्र सारखं वाटतं, अस्वस्थ अस्वस्थ वाटतं. हे कसलं काय, खरंय खरंय काय खोटं काय, असं काही घडायला लागतं. ही बेचैनी, अस्वस्थता जी आहे ती उद्धच्च कुच्च आहे. आणि हे चौथं मारबंधन जे आहे ते कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं अडकवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही म्हणाला की अरे ही अस्वस्थता, ही बेचैनी आहे, ही चिडचिड आहे,
हे तर होतच असतं, हे तर येणार आहे आणि हे पण किती वेळ थांबणार आहे? पाहूच याच्याकडे. ही अस्वस्थता म्हणजे काय? ही चिड म्हणजे काय? ही चिड होणं म्हणजे काय? याच्यानंतरचं काही असतं का? आणि मग त्याला ठामपणानं पाहत राहिलात, तर तेही जातच, जाणारच असतं. कारण तेच सत्य आहे. त्या सत्याला जसा की स्पर्श झाला, की हे जाणारच आहे आणि ठाम जसं की आपण राहिलो आणि ही ठाम राहण्याची जी भूमिका असते, मला वाटतं काल जे मनोज सर सांगत होते ना, आदिमोक्ष ते योनिसो मनसिकार आणि विवेकाच्या अगोदरचं जे आहे, ती हे वीर्याशी संबंधित असावं किंवा या पद्धतीने बिलकुल सूक्ष्म होऊन थोडंसं त्या पद्धतीनं चालण्याचा प्रयत्न करणं, लावून धरणं ज्याला आहे, की पूर्णपणे आपण त्या पद्धतीने वीर्य लावून धरणं, अतिशय त्या पद्धतीनं चालणं. नाही, नाही आपण हे बघूच या. अरे अस्वस्थता आणि चिडचिड होते, मग काय करायचं? चला उठून जाऊ असं नाही. नाही आपण बघूच या. हे तर जाणारच आहे ना, हे तर सत्यच आहे, हे अनित्य आहे. सगळंच अनित्य ते हे कोणतं थांबणार आहे? हे ज्यावेळेला असा असा चित्तामध्ये उद्भव आपण करतो, तो भाग जो आहे तो अधिमोक्षाच्या अनुषंगाने असू शकण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्या पद्धतीने आपण ज्यावेळेला प्रयत्न करत राहतो, त्यावेळेला हळू ती चिड देखील कमी होत जाते. ती अस्वस्थता देखील कमी होते. मारबंधनातलं चौथं बंधन जे आहे ना, ते सुद्धा कमी होतं. मग ते परत कधीतरी लगेच 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 आसक्तीकडे जाऊ शकतं, परत व्यापादाकडे जाऊ शकतं, परत थिनमिद्याकडे जाऊ शकतं. काही घडू शकतं ते. म्हणजे ते तिथून सोडलं, म्हणजे तुम्ही म्हणाल की ते पळून गेलं आता काही नाही होणार असं नाही. ते तिथून सोडून देईल, लगेच पहिलं जाळं टाकेल ते. पहिलं जाळं टाकेल आसक्ती आणि लोभाचं टाकेल ते. लगेच व्यापादाचंही टाकू शकतो. ते काहीही करू शकतो. किंवा विचिकित्सेमध्ये येऊ शकतो. विचिकित्सेमध्ये जे आहे ते शंका ज्या आहेत, 3 रत्नांच्या प्रती शंका हा एक महत्वाचा भाग आहे आणि त्या व्यतिरिक्तच विवेचन करताना मनोहर सर जसं सांगत होते, की आपण प्रतिक्रिया देतो, संतापाच्या अनुषंगाने देतो. मनामध्ये चिडचिडण्याचा, संतापाचा जो भाग असतो, अस्वस्थतेचा भाग असतो, जो उद्धुच्च कुकुच्च मधला जो आहे, तो कॅरी केल्यासारखा असतो, तो सतत जो असतो आणि प्रतिक्रिया तात्काळ येते. उथळ पद्धतीनं प्रतिक्रिया येते. जे काही जाणवतं त्याला संयमानं, शांततेनं न पाहता उथळ पद्धतीनं असणारी प्रतिक्रिया आणि त्या प्रतिक्रियेमधून अतिशय उथळ पद्धतीनं व्यक्त होणं आणि प्रश्न निर्माण करून घेणं आणि त्या प्रश्नामधून अतिशय अडाणीपण जे आहे ते सिद्ध होत जाणं आणि पुन्हा त्याच्यामध्ये अडकत जाणं. आणि मग त्या अडकण्याशी विशेषत्वानं व्यापादाचा देखील संबंध यायला लागतो. म्हणजे द्वेषाचा यायला लागतो. म्हणजे अनावश्यक एखाद्या व्यक्तीशी बोलण्याशी किंवा आठवण्याशी त्या घटनेचा संबंध जो आहे, तो संताप केल्यासारखा अशा अशा पद्धतीने यायला लागतो. तो अनावश्यक पद्धतीनं तिकडे वाहवत जाणारा, अडकवत जाणारा या पद्धतीने यायला लागतो आणि अविश्वासाचा यायला लागतो. विश्वासच नाही कशावरतीच या पद्धतीने यायला लागतो आणि तो थेट पूर्णपणे 3 रत्नांच्या प्रती, बुद्ध, धम्म आणि संघाच्या प्रती अविश्वासाच्या पद्धतीनं चित्ताला भरकटवणारा त्या ठिकाणी, नामरूपाला भरकटवणारा त्या ठिकाणी ठरायला लागतो. आणि ते हानिकारक असतं, ते प्रचंड हानिकारक असतं. ते पूर्णपणे आपल्या शुद्धतेवरून आपल्याला दूर घेऊन जाणार असतं आणि आपल्याला भरकटवून टाकणार असतं. त्यामुळे असं भरकटवून टाकणं जे आहे, ते चित्ताला प्रचंड मलिन करणार असतं, प्रचंड मलिन करणार असतं. या 5ही बाजूंनी मारबंधनं जी आहेत ना, ती कुठून अशी पकडण्याचा प्रयत्न करतात. मग तुम्ही म्हणाल मग आता विचिकित्सा जी आहे ना, त्याच्याकडे पण पाहिलं तर आपली दृढ श्रद्धा आहे. 3 रत्नांच्या प्रती दृढ श्रद्धा आहे. तथागत भगवान बुद्धांच्या प्रती दृढ श्रद्धा आहे. मग दृढ श्रद्धा आहे तर ती विचिकित्सा जी आहे ना, ती दूर जाते किंवा संताप करायचा नाही. आपण शांततेनं राहायचं. अरे काय आपण कशासाठी व्यक्त व्हायचं? उथळ पद्धतीनं प्रतिक्रिया द्यायची नाही. उथळ पद्धतीनं असणाऱ्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या अविद्येच्या आहेत, त्या अज्ञानाच्या आहेत, त्या अंधकाराच्या आहेत, त्या असत्य वचनाच्या असतात, त्या मिथ्या दृष्टीकडे घेऊन जाणाऱ्या असतात. त्या संयमानं, त्यामुळे संयमानं आणि शांततेनं पाहिलं पाहिजे. काय घडतं ते पाहिलं पाहिजे आणि जर स्थिरता ज्यावेळेला व्हायला लागते, त्यावेळेला विश्वास वाढायला लागतो आणि विश्वास ज्यावेळेला वाढायला लागतो, त्यावेळेला आपल्याला प्रतिक्षण चालणाऱ्या संवेदनांच्या मधला बदल समजायला लागतो
आणि आपल्याला बदल ज्या वेळेला समजायला लागतो त्यावेळेला आपण सूक्ष्म व्हायला लागतो आणि ही सूक्ष्मता आपल्याला सत्याचं दर्शन घडवते. मग ही सत्याचं दर्शन घडवणारी जी सूक्ष्मता आहे ना, ती सत्यामध्येच जास्त वेळ स्थिर राहील कशी याचा प्रयत्न करायचा. आणि मग ज्यावेळेला आपण तसा प्रयत्न करतो ना, त्यावेळेला पुन्हा कोणतंही मारबंधन येतं. पुन्हा मग थिलमिद्दाच येईल, कधी येईल, व्यापादच येईल. असं काहीही येण्याची शक्यता असते. आपण बेसावध राहून चालत नाही. म्हणजे उदाहरणार्थ म्हणून मी सांगेल, की एखादं रणांगण आहे, हे जसं काही युद्ध चाललेलं आहे. हे युद्ध चाललेलं आहे आपल्या चित्तशुद्धीचं चाललेलं आहे. हे युद्ध चाललेलं आहे आपलं ज्ञान मिळवण्यासाठीचं युद्ध चाललेलं आहे. हे युद्ध चाललेलं आहे आपल्याला क्लेशमुक्त होण्यासाठीचं युद्ध चाललेलं आहे. हे युद्ध चाललेलं आहे आपल्याला शुद्ध आणि परिशुद्ध होण्यासाठीचं युद्ध चाललेलं आहे. या युद्धामध्ये बऱ्याचदा मार आपला पराभव करतो. म्हणून लाजून जाऊन, घाबरून जाऊन, पळून जाऊन, लपून बसायचं नाही. मार त्याचं काम आतापर्यंत करतच आलेलं आहे. तो आपल्याही बाबतीत करतो आणि सगळ्या विश्वातल्या सर्वच सत्वांच्या बाबतीत करतो. तो प्रत्येकाच्या बाबतीत करतो. ज्ञानी माणसाच्या बाबतीत सुद्धा त्याचं सातत्यानं चाललेलं असतं. त्यामुळे आपणच कुठे लागून जातो त्याच्यासाठी टिकोजीराव, हे त्याचं कामच आहे. हे त्याचं कर्तव्यच आहे. त्यामुळे तो त्याचं कर्तव्य करत राहतो. आपण मात्र आपलं कर्तव्य केलं पाहिजे. आपण त्याच्या कर्तव्यामध्ये स्वतःला अडकवलं, की आपण आसक्तीमध्ये अडकतो, आपण व्यापादामध्ये अडकतो, आपण थिनमिद्दामध्ये अडकतो, आपण उद्धुच्च अडकतो, आपण विचिकित्सेमध्ये अडकतो आणि आपण एकदाच त्याच्यामध्ये अडकलो, की आपण फक्त मांडी घालून डोळे मिटून बसलेलो असतो. आपल्या हातामध्ये काही पडत नाही, कारण आपला आत्मभाव पुष्ट होत जातो. आणि आत्मभाव जसा की पुष्ट झाला, हा मी आहे, हा असा आहे, मग काहीतरी एक स्वप्न पडतं आणि मग त्याच्यामध्ये तो अडकून जातो. मग ते भोगायला लागतो, मग कल्पना करायला लागतो, मग त्या कल्पनेमध्ये अडकतो. मग असं झालं तर किती बरं होईल, मला पैसा मिळाला तर कसं बरं होईल, माझ्या व्यवसायामध्ये मला असं झालं तर कसं बरं होईल, आणि मग ते मला मिळालं, जे मिळालं नाही ते म्हणजे मला मिळालं, माझं झालं, असं चाललं नाही त्याचं. मग तो कुठे चालला? तो गटारगंगेत चालला. ती अडकत चालली. तो त्या ठिकाणी संपत चालला. कारण ती कल्पना करायला लागलेली आहे. ते कल्पनेतलं मनोरंजन म्हणजे मिथ्या दृष्टी. ते कल्पनेतलं मनोरंजन म्हणजे असत्य आणि असत्यमध्ये अडकणं म्हणजे सत्यापासून दूर जाणं. सत्यापासून दूर गेलं की ज्ञानदर्शन नाही. म्हणून काहीही हो, आपण पालथी मारून बसलेलो असतो, म्हणजे मांडी घालून बसलेलो असतो, सुखासनात असो, सिद्धासनात असो, पद्मासनात असो, ती कळ लागलेली असो, की मुंग्या आलेलं असो, की बधीर झालेलं असो, इकडे टोचलेलं असो, की तिकडे टोचलेलं असो, की अशी वळवळ असो, की तशी चळवळ असो, की तसं काही झालेलं असो, ते डोक्यामध्ये अमुक येणार असो, की तसं येणार असो, आपण शांत शांत संयमित होण्याचा प्रयत्न करायचा. आपण सतत सतत कम्मठाणावरती एकाग्र राहायचं. आपण श्वासाच्या आलंबनानं पुन्हा 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 त्याच्याकडे पाहतच राहायचं. आपण सूक्ष्म सूक्ष्म अतिसूक्ष्म होतच राहायचं. तो त्याचं काम करत राहतो, आपण आपलं काम करत राहतो. आपल्याकडची शस्त्र म्हणजे आपलं कम्मठाण आहे. आपल्याकडची शस्त्र म्हणजे युद्धाची शस्त्र म्हणजे आपल्याकडचं श्वासाचं आलंबन आहे. आपल्याकडचं शस्त्र म्हणजे स्मृतिमान राहणे. सगळ्यात महत्वाचं शस्त्र म्हणजे स्मृतिमान राहणं, प्रतिक्षण सजग. आणि आपण जेवढे स्मृतिमान, आपण जेवढं कम्मठान, आपण जेवढं आलंबन चांगलं घेतलेलं असतं, तशी आपली शस्त्र आणि आपली ताकद वाढलेली असते. आणि आपली शस्त्र आणि आपली ताकद वाढलेली असली की आपण मार बंधनासाठीचं युद्ध जे आहे ना, आपण तेजपुंज पद्धतीने करतो. आपण छटाछट कटाकट मार बंधनांना असे कापत निघतो. आणि आपण जसं मार बंधनांना कापतो तसा मार एक एक करून तो पळायला लागतो. त्याचं सैन्य जे आहे ते पळायला लागतं. पण पळायला लागतं म्हणजे ते पूर्ण पळून जात नाही. ते मागे फिरतं आणि पुन्हा येतं. ते पुन्हा आसक्तीचं, पुन्हा व्यापादाचं, पुन्हा थिनमिद्दाचं, पुन्हा उद्धच कुक्कुचाचं, पुन्हा कुचिकित्साचं ते पुन्हा पुन्हा येत राहतं. तुम्ही म्हणाल पळून गेला, करा आनंद साजरा, डोळे मिटलेले बसले, अरे करा आनंद साजरा, आता काही नाही, आपण स्मृतिमान राहिलं नाही तरी चालेल. तर मग ते पुन्हा येतं आणि पुन्हा पकडतं, कारण तिथे पण अनित्यता आहे.
त्यामुळे आपण बेसावध राहायचं नाही. आपण स्मृतिमान राहायचं, आपण सतत सावध राहायचं आणि आपण सतत सावध राहून, आपण सतत स्मृतिमान राहून कमठठाणावरती आलंबनाच्या साहाय्यानं एकाग्र राहून प्रतिक्षण जे काही चाललेलं आहे, या नामरूपामध्ये जे चाललेलं आहे, या शरीरामध्ये चित्त आणि चेतसिकामध्ये जे चाललेलं आहे, ते प्रतिक्षण सावध राहून पाहत राहणं आणि त्याच्यामध्ये स्थिरता करणं म्हणजे युद्ध जिंकण्याचा प्रयत्न करणं. बऱ्याचशा लोकांना युद्धच करता येत नाही. बऱ्याचशा लोकांना मांडी घालून बसता येत नाही. 2 मिनिटं बसले की ते वळवळ, चळवळ, चळवळ, वळवळ, अमुक-ढमुक करायला लागतात. लगेच पाठीत हे, मग लगेच इकडे चला, मग ते तिकडे, मग मान इकडे होते, मग असं नाही ना, मग झोप लागते, मग मी काय करू? मग मला काय नाही, मला मग हे आठवतंय, मग ते आठवतंय. मग ते प्रश्न विचारायला लागतात. अहो, अहो, मग मला तर आठवतं की जात नाही ना विचार, येतातच ना मग. अरे बाबा, त्याच्यावरतीच काम करायचं आहे. म्हणजे रणांगणापर्यंत काही लोक येतच नाहीत. ते म्हणजे दूर असतात रणांगणापासून. युद्धभूमी जी असते ना, युद्धभूमीपासून बरेचसे लोक दूर उभे असतात आणि त्या युद्धभूमीपासून दूर उभे असतात ना, त्यांना उठवलं, "चल रे, चल रे, चल, चल प्रयत्न कर युद्धभूमीकडे जाण्याचा." ते तिथेच लोळागोळा होऊन पडतात. त्यांना चालता सुद्धा एक पाऊल सुद्धा टाकता येत नाही. अशी काही माणसं असतात. त्यांना सांगितलं जातं, "कंबरठाण घ्या, आलंबन घ्या, चला युद्धभूमीकडे चला. युद्धभूमीवरती तुम्हाला युद्ध करायचं, स्वतःचं चित्त शुद्ध करायचं आहे आणि स्वतःचे चित्त शुद्ध करून तुम्हाला शुद्ध व्हायचंय, सत्याला स्पर्श करायचा, प्रज्ञेतला विहार करायचा आहे. एक-एक मारबंधनं छाटायची आहेत, काटायची आहेत आणि स्थिर राहायचं आहे. शांततेने पुढे जायचं आहे. जिंकायचं युद्ध, स्वतःला चांगल्या पद्धतीने ज्ञानी बनवत निघायचं आहे, निब्बाणाकडे जायचं आहे. पण तो पठ्ठ्या चालतच नाहीये. तो रणांगणापर्यंत पण येत नाही. त्याचे पाय तिथे लुळावाळा होऊन पडतात. काही जण प्रयत्न तर करतात, पण ते रणांगणाच्या युद्धभूमीपर्यंत येण्याच्या आतमध्येच बसून घेतात ते. येतच नाही तिथपर्यंत. आणि काही जण आणखी त्याच्या पुढचा प्रयत्न करतात. ते युद्धभूमीपर्यंत पळत येतात आणि तिथपर्यंत येऊन पाहतात. त्यांना वाटतं, की आपण खूप काही करून टाकलं. म्हणजे 5-10 मिनिटं, 10-12 मिनिटं ते असं थोडंसं मेडिटेशन केल्यासारखं त्यांना वाटतं, "अरे, मला खूप काहीतरी मला खूप काहीतरी मी भरपूर काहीतरी जिंकून घेतलं." असं काहीतरी कल्पना करायला लागतात ते. आणि मला खूपच काहीतरी जमायला लागतं. आणि तो मार्ग त्यांना कोणत्यातरी बंधनात अडकून तिथूनच पळून लावतो. काही जण युद्धभूमीपर्यंत, रणभूमीपर्यंत पोहोचतात आणि मध्ये जसं काही कुस्त्यांची दंगल चाललेली आहे, मध्ये जसं काही युद्ध चाललेलं आहे, असं पाहण्यासारखा प्रयत्न करतात. आणि त्यांनाही वाटतं, की आपण खूप चांगल्या पद्धतीने काहीतरी करतो. पण ते सुद्धा युद्धभूमीमध्ये प्रत्यक्षात उतरलेले नसतात. काही जण युद्धभूमीमध्ये उतरतात आणि समोरला एक मार्ग दिसतो. मार्ग दिसतो म्हणजे काय तो लगेच लोभाचं, आसक्तीचं, द्वेषाचं, किनमेद्दाचं, युद्ध चकोपोच्छाचं आणि विचिकित्सेचं असं सैन्य घेऊन आला, की लगेच यांना भय निर्माण होतो, भीती. डोळे लावल्यानंतर भीती निर्माण होते. लगेच धुडकन पळतात लगेच. म्हणजे युद्धभूमीमध्ये पाऊल जरी टाकलं, तर लगेच धुडकन पळून जातात. आणि ते म्हणतात मग, "नाही मला मेडिटेशन जमतं, मला मेडिटेशन जमतं." असं प्रत्येकाच्या कल्पनेप्रमाणे कोणी काही करत राहतं. पण जो युद्धभूमीमध्ये उतरतो आणि जो स्थिर राहतो, जो अधिष्ठान घेतो आणि जो म्हणतो, की जे होईल ते. भय आलं तरी आता मी पळणार नाही, मी थांबणार आहे. आणि तो म्हणतो, की मारबंधनं कोणतीही येऊ देत, कारण तीही अनित्य आहेत. तीही अनित्य आहे. आणि ती येतात म्हणजे काय होतंय? पाहू तर दे मला. भले पायामध्ये कळ येऊ दे, पाठीमध्ये येऊ दे, कारण तीही जाणारच आहे. मारबंधन आहे ते. हे रूप उद्योग आहे. हे नामामध्ये म्हणजे चित्त चेतसिकामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे विचार आणि विषय येत चाललेले आहेत. आणि हे येत चाललंय म्हणजे कसं चाललेलं आहे? काय चाललेलं आहे? हे किती वेळ थांबतंय? कसं आहे? आणि त्याला ठामपणाने अधिष्ठान घेऊन पाहणं. संकल्प करीत त्याच्याकडे पाहणं. भय वाटेल तर त्या भयाकडे पाहणं. आपल्याला भय वाटतं म्हणजे नेमकं काय होतंय? भयाचा संखार उभा राहतो म्हणजे काय होतंय? का होतंय? आणि हे आपणच नाही तर आपण स्वतःला वाटून का घेतो आहोत? म्हणजे सत्याचं दर्शन तिथे घडायला घडतं, त्याला तिथे थोडंसं असं छानसं स्माईल होतं, असं स्मितहास्य येतं, की अरे, हे तर आपण घाबरायची काही गरज नाही ना, आपण घाबरत बसलो. कारण मला नाहीच आहे ना हे. हे भय माझं नाहीच आहे. हे मी नाहीच आहे आणि हे भय किती वेळ थांबणार आहे? हे जाणारच आहे. तर त्याला घाबरून मीच माझी चित्तशुद्धी करण्याचं सोडून का पळून गेलो? हे प्रश्न त्याला निर्माण होतात आणि तो म्हणतो, "अरे, अरे, किती मिथ्या दृष्टीमध्ये मी अडकलो होतो. किती असत्य वचनामध्ये मी अडकलेलो आहे. या नामरूपाचा असणारा खेळ कसा चाललेला आहे, तो मला पाहायचा आहे आणि तो मी नाहीच आहे ना."
तो अनात्म भाव जसा की पुष्ट झाला की तसं भय जे आहे ना ते आपल्यापासून दूर पळायला लागतं. आपण त्याच्या पाठीमागे पळतो. आपण म्हणतो ये दाखव तू कसा आहे, आणि ते दूर दूर पळतो. कारण आपण स्थिर झाले नसतो. जो स्थिर होतो, जो युद्धभूमीमध्ये पाय रोवून उभा राहतो, जो ठामपणानं पालथी मारून बसतो, जो ठामपणानं मारबंधनांच्याकडे पाहतो की येऊ दे तुझं सैन्य, मला बघायचंय, मला पाहायचंय, आणि त्याच्या सैन्याला प्रत्युत्तर म्हणजे शांतता. शांततेनं आपल्याकडचं सैन्य म्हणजे कोणतं? स्मृतिमान असणारं सैन्य. फक्त पाहणं, शांतपणानं सावध राहून पाहणं. आणि हे असं शस्त्र आहे की त्याला तो मार जो आहे ना, त्याचं 5ही प्रकारचं मार प्रकारचं सैन्य ना, ते चळाचळा कापतं. कशाला कापतं? स्मृतिमान असणाऱ्या शस्त्राला कापतं, घाबरतं, थरथर करतं. म्हणून ते स्मृतिमान असणाऱ्या आपल्या शस्त्राला बिघडवायचं कसं, त्याला थांबवायचं कसं, त्याला बहकवायचं कसं, असा प्रयत्न करतं. आणि ते त्याला तसं करण्याचं त्याचं त्याचं काम आहे. कारण त्याला जिंकायचं आहे आपल्यावरचं युद्ध, आणि आपल्याला जर जिंकायचं असेल तर आपल्याला स्मृतिमान राहायचंय. त्यामुळे कमठठाणावरती एकाग्र, आलंबनाच्या साहाय्यानं पूर्ण एकाग्र, पूर्ण स्मृतिमान, आणि घडू दे काहीही, घडू दे आसक्ती, लोभ, द्वेष, खिन्मिद्ध, उद्धच, कुकुच्च आणि विचिकित्सा, कोणत्याही पद्धतीने येऊ दे. चहूबाजूनं तो मार घेरण्याचा प्रयत्न करतोय, घेरू दे. कोणत्या बाजूने येतोय, कशा पद्धतीने येतोय, कोणता विचार येतोय, विचिकित्सेचा येतोय, उद्धच, कुकुच्चा येतोय, निद्रा येते, झोप येते, मनाचा आळस वाटतोय, की भांडणाचं वाटतंय, की द्वेषाचं वाटतंय, की याच्याशी भांडण, की त्याच्याशी भांडण, की अमुक की घटना, तमुक की घटना, काय होतंय, ते तसं होतं म्हणजे काय होतंय, ते जे काही होतं ते नामरूपाशी होतं, आपल्याशी नाहीच आहे. हे ज्या वेळेला पुष्ट होत जातं, तर हे पुष्ट होत जाणं जे आहे ना, तेच अधिमुख असावं, आणि त्याच अनुषंगानं आपण स्मृतिमान जसे जसे राहतो, तसा तसा मार गळून पडायला लागतो, तो निस्तेज व्हायला लागतो. पण आपण का अडकलो की तो लगेच उठून उभा राहतो, आणि तो मग आपलं पकडतो, आपली मानगुटानं आपल्याला तो संपवण्याचा प्रयत्न करतो. हेच घडतं, हे प्रतिक्षणाचं युद्ध आहे. तुकाराम महाराजांचं खूप सुंदर वचन आहे. रात्रंदिन युद्धाचा प्रसंग, रात्रंदिन प्रतिक्षण, प्रत्येक क्षणी युद्ध सुरू आहे. आपलं नामरूपाचं युद्ध सुरू आहे. हा युद्धाचा प्रसंग आहे, आणि या युद्धाच्या प्रसंगामध्ये स्मृतिमानतेचं शस्त्र ठेवून, प्रतिक्षण सजग राहण्याचं शस्त्र ठेवून ज्या वेळेला आपण युद्ध करतो, मारबंधनांच्या माराशी ज्या वेळेला त्याच्या सैन्याशी युद्ध करतो, त्यावेळेला आपला हळूहळू विजय होण्याची शक्यता असते. आणि हळूहळू विजय होणं म्हणजे अनित्य भाव पुष्ट होणं. अनित्य म्हणजे सतत बदलत चाललेलं आहे, हे आपल्याला जाणवतं, हे आपल्याला समजायला लागतं. अनात्मता भाव पुष्ट होतो, म्हणजे की अरे हे आपण नाहीच आहे, हे आपल्याशी संबंध नाही आहे, सगळं नामरूपाचं चाललेलं आहे. हे चित्तजेसिक आणि रूपखंड जे आहेत त्यांचं सगळं चाललेलं आहे. आपल्याला चिंता करण्याची गरजच नाही. याचं ज्ञान व्हायला लागतं, आणि याचं ज्ञान म्हणजे सत्याचं ज्ञान. हे सत्याचं ज्ञान म्हणजे प्रज्ञेतला विहार, आणि या प्रज्ञेतला विहार म्हणजे निब्बाण मार्गानं प्रवाहमान होणं. निब्बाण मार्गानं प्रवाह. मला वाटतं आणखी खूप वेळ चालू शकेल, पण आपण प्रश्नांना संधी दिली पाहिजे. आपण नाहीतर मग तसं होत जाईल की एकतर्फी होत जाईल. त्यामुळे खूप सांगता येईल, पण मला असं वाटतं की रणभूमी, ही युद्धभूमी, ही चित्ताला शुद्ध करणारी भूमी, आणि त्यामधून सत्याचं दर्शन आणि ज्ञानाचं दर्शन घेऊन निब्बाणाकडे चालणारा प्रवास, हा काही प्रमाणात तरी लक्षात आला असेल. तो अधिक प्रशस्त आणि व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवण्यासाठी हे सेशन खुलं केलं जात आहे, सगळ्यांसाठी खुलं केलं जात आहे. चला, तुम्हाला वाटतील ते प्रश्न तुम्ही विचारू शकता, चिंतनातनं विचारू शकता, छान पद्धतीने विचारू शकतात. आपण 5:40 पर्यंत त्याची उत्तरं घेऊयात, आणि मग पुढे जाऊयात आपण.
कुणाला प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. नमोबुद्ध आहे सर. जय भीम. हा विचारा, कोणाचा प्रश्न विचारा. मी जरा थोडस लेफ्ट झालो. प्रश्न विचारा, कोणाचा आहे. आज आपण ते म्हणून आणि तिथं भाषण काय शालिक भाऊ, तुमचा आवाज येत नाही मला, म्हणजे मला नाही येत स्पष्ट, म्हणून मला समजतच नाही, म्हणजे खूप बारीकसा येतो. तुम्ही थोडस माईक जवळ वाटल्यास आवाजाचं हे घेऊन थोडस मोठ्याने बोलण्याचा प्रयत्न करा, म्हणजे मला लक्षात येईल. थोडस हे जे निवारण आहेत ते आहारच्या विषयी आपल्याला आज म्हणून सांगता त्याच्याबद्दल काही आवाजच येत नाहीये. बरोबर. उद्धुच्च, कोकुच्च आणि थिनमिद्ध ही जी निवर्ण आहेत ती खूप प्रभावी असतात असं तुम्हाला म्हणायचंय, बरोबर? असंच आहे ना? त्यांचा आहाराविषयी त्यांचा आहार उत्पन्न कसं होतं, नष्ट कसं होतं. अच्छा. उद्धुच्च, कोकुच्च आणि थिनमिद्ध यांचा आहार काय आणि ते उत्पन्न कसे होतात, असा शालिक भाऊंचा प्रश्न आहे. असं मला ते थोडस बारीक आवाजामध्ये समजलं. बरोबर आहे का शालिक भाऊ? हो सर, हो सर. बरोबर. हा प्रश्न खूपच महत्वाचा आहे. आहार काय, कारण जे काही उत्पन्न होतं तर त्याला जर तो आहारच मिळाला नाही तर त्याला निस्तेज करता येतं किंवा त्याला वीक करता येते. या अनुषंगानं हा जो प्रश्न आहे, शालिक भाऊने विचारलेला जो प्रश्न आहे तो देखील महत्वाचा आहे. आणि तो प्रश्न यासाठी महत्वाचा आहे की जसं की आपल्या समोर शत्रू उभा आहे आणि तो शत्रू जो उभा आहे तो बलदंड नको, तो बलिष्ठ नको, तो पहिल्यांदा निस्तेज झालेला असला. तो जर काडीमिडी असला तर तो काय आपल्याशी युद्ध करेल. या अनुषंगानं म्हणजे बेसिकली त्याच्याशी युद्ध करण्याची जी रणनीती आहे त्या अनुषंगानं हा प्रश्न जो आहे शालिक भाऊने विचारलेला जो आहे तो खूप महत्वाचा आहे आणि तो सार्वत्रिक सर्वांसाठीच तो महत्वाचा खूप चांगल्या पद्धतीचा आहे. त्यामुळे एक लक्षात घ्यायचं आहे. आता थिनमिद्ध आणि उद्धुच्च, कोकुच्च यांचा आहार काय, तर ही जी निवरण आहे, ही मारबंधनाची जी निवरण आहे त्याच्यातला स्थूल मानानं असणारा त्यांचा आहार सांगतो की म्हणजे ते निस्तेज कसे होतात. त्या अनुषंगानं की थिनमिद्धाचा जो आहार आहे तो म्हणजे आपल्या स्थूल मानानं सांगतो, स्थूल मानानं हे लक्षात घ्या, तो म्हणजे आपली भोजनातली असणारी मात्रा. म्हणजे आपण आपल्या समोर ज्या वेळेला आपण अन्न ग्रहण करतो त्यावेळेला जर चांगले चांगले पदार्थ आलेले असतात तर आपण दाबून ते जेवण करतो. ठोसके खाणा ज्याला म्हटलं जातं. चला बाबा, जिलेबी एखाद्याला आवडते, मग तो जिलेबीच्या 1-2च चकत्यांवरती काही थांबत नाही, तो 10-15 चकत्या काय आणि काय अशा पद्धतीने तो करतो. म्हणजे त्याला मात्रा जाणणं असं म्हणतात. मात्रा जाणण्याला भगवान बुद्धांनी खूप महत्व दिलेलं आहे की ज्या वेळेला तुम्ही मात्रा जाणत नाही त्यावेळेला तुमचा नामरूपाचा असणारा प्रपंच जो आहे ना तो तुम्ही बिघडून टाकतात. आपण बिघडून टाकतो, आपण स्वतःहून बिघडवतो. त्यामुळे ना आपल्याला सातत्यानं जाणता आलं पाहिजे की आपल्या नामरूपासाठी त्याला सतत व्यवस्थित पद्धतीनं राहण्यासाठी ती मात्रा जी आहे ती किती. तुम्ही
तुम्ही आपण सतत म्हणतो नाही काय फरक पडतो, 2-4 घास जास्त झाले तर चांगले जातात, थोडंसं जास्त झालं तर काय बाबा, किंवा आपल्याला आता आपलं हे आवडीचं नसतं ना, मग ते चिडचिड करत बसतो, मग त्याच्यातनं भांडणं होत बसतात. मग घराघरामध्ये भांडणं, हे माझ्या आवडीचं झालंच नाही, रोज उडदाची डाळ झाली आणि मग त्याच्यातनं भांडणं, मग तिकडे तो व्यापादाकडे जातो, एक तर व्यापादाकडे जातो, म्हणजे त्याचा आहार तो तिकडे व्यापादाकडचा निर्माण होत जातो. तसा थीन मिद्याचा जो आहार आहे तो भोजनातला आहार जो आहे, म्हणजे ज्याच्यानं शरीरामध्ये आळस येतो, ज्याच्याने शरीरामध्ये सुस्ती येते आणि आपली रूप काया जी आहे ती सुस्त आणि ज्याला असं म्हणता येईल की चंचल उथळ स्वरूपाची ती बनते. आणि त्याच्यामधून नाम जे आहे, नाम स्थिर राहू शकत नाही, म्हणजे चित्त चेतसिक जे ना त्याचे घरंगळल्यासारखे होतात, जसं एखादी घसरगुंडी खेळल्यासारखे ते होतात. त्यामुळे तुम्ही आपण कितीही प्रयत्न केला तर नाही, मला थोडस करूनच पाहतो असं म्हटलं ना तर ते घरंगळत होते. आणि मग ते म्हणतात नाही झोपत येते, खूपच झोप येते, ते मग एक तर झोप येईल किंवा काहीतरी वाईट विचार येतील, काहीतरी चुकीचे विचार येतील, किंवा मनाला काहीतरी मनोरंजन करत बसेल, मग मन कुठेतरी मग कोणतेही आलं, मग काही पण असं दिसतं त्या ठिकाणी, एखादं झाड जरी दिसलं मग त्या झाडावरती आपण चढून बसलेलं कसं राहील, त्याची फळं खाल्लेली किती चांगली राहतील, मग आपल्याला 100 झाडं मिळाली ती किती होतील, मग आपण 100 नोकरं लावले आपल्याला काहीतरी मिळालं, असं काही डोक्यामध्ये काही येतं, किंवा काहीतरी एखादं नुसतं असं विमानाचा आवाज आला तर बाबा हे अडाणी आणि अंबानी कशी विमानं आहेत, हे आपल्या मालकीचे झाले, असं काही घडत जातं. आणि तिकडे कुठेही भरकटत जातो, तो कुठेही भरकटत जातो, तो लोभाकडे भरकटत जातो, तो थीन मिद्याकडनं, मनाच्या आसाकडनं तो पुन्हा निश्चित होतो की काय होतं काही कळतच नाही. मुळात म्हणजे तो जो आहार आहे, स्थूल मानानं जो आहे तो आहार मात्रा जाणणं, म्हणजे जेवणातली भोजनातली मात्रा जाणणं, हा एक थीन मिद्याचा आहार आहे. दुसरा जो आहार आहे तो आहार म्हणजे संकल्पहीन अवस्था. आता हा सूक्ष्मतेकडे घेऊन चालू, पहिल्याने मी स्थूल आहाराकडून आता सूक्ष्मतेच्या आहाराकडे घेऊन चाललो, थीन मिद्य का वाढतं त्याच्या कारणाकडे घेऊन चाललो. आता जो दुसरा जो महत्वाचा आहार संकल्पहीन, म्हणजे बाबा आपण बसतो, मांडी तर घातलेली आहे, डोळे तर मिटलेले आहे, पण आपण मनाशी चित्ताशी संकल्प केलेला नसतो की मला ठामपणानं म्हणजे हे पाहायचंच आहे, मला सूक्ष्मतेने हे युद्ध करायचंच आहे, आता ते मारबंद नेल आणि मी त्याच्यामध्ये अडकत नवे मी स्मृतिमानच राहील, हे संकल्प होणं, ज्याला अधिष्ठान म्हटलं जातं. नाही मी आता 1 तास उठणारच नाही, हे काही घडो तिकडे, हेच राहणार. मग तुम्ही म्हणाल की 1 तासामध्ये होतो, अर्धा तास येतच होतं, 1 तास तर मला भरकुटूनच टाकलं, मी 15 मिनिटात, तुम्ही म्हणाल की जे असेल ते, तू 1 तासच्या काही 1 तास भरकुटून टाकत नाही, पण 1 तास मी मात्र बसूनच राहणार, मी असंच बसणार, मी पाठीचा कणा ताठ ठेवून बसणार, मी स्मृतिमान राहण्याचा प्रयत्न करणार. हे सुद्धा युद्धच आहे, लक्षात घ्या. म्हणजे त्याला दिलेलं हे उत्तरच आहे. संकल्प जे आहे ते थीन मिद्याला हे करतात. आणि मग आणखी थोडस स्थूल त्या ठिकाणी दाखवतोय की झोप अपूर्ण झालेली असते बऱ्याचदा कामाच्या गडबडी असतात आणि कामाच्या गडबडीमध्ये झोप राहून जाते, पूर्ण आराम मिळालेला नसतो, कधी खूप दमणूक झालेली असते, तर तो सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणानं थीन मिद्यासाठी स्थूल मानाचा आहार मिळालेला असतो. आणि मग तुम्ही म्हणता झोप झालेली नाही माझी आणि मग काय करणार, पण मग जर तुम्ही संकल्पपूर्वक असाल, अधिष्ठानपूर्वक जर असाल, तर ती सुद्धा झोप तुमची मेडिटेशन मधून निघून जाण्याची शक्यता असते आणि तुम्ही चित्त प्रफुल्लित होण्याची शक्यता असते. झोप होऊन सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी प्रफुल्लित होण्याची शक्यता असते. आणखी स्थूल मानानं सांगतो, त्या आहाराला थांबवण्यासाठी जर वाटतं की बाबा मन पण त्या ठिकाणी तसं आहे आणि शरीर पण जे आहे ते पण सुस्त आणि आळशी दिसत आहे, तर सरळ उठायचं, चंक्रमण करायचं, म्हणजे चालायचं म्हणजे खूप जलद गतीने नाही, पावलाशी शांतपणानं समतल भूमीवरती टाकायची आणि समतल भूमीवरती पावलं टाकताना स्मृतिमान राहायचंय. पावलांना जाणवणारा स्पर्श, डोक्याला जाणवणारा संवेदना, मनाला जाणवणारे ते पाहणं आणि मग जाणं, चेहऱ्यावरती पाणी मारणं, चेहरा स्वच्छ पुसणं, या गोष्टी ज्या आहेत या बाह्य स्वरूपाच्या आतमध्ये शिरण्यासाठीच केलं जाणारं ते काम आहे. म्हणजे संकल्प अधिष्ठान आणि हे अशा पद्धतीने चक्रमण करून थीन मिद्याला घालवता येतो, घालवण्याचा प्रयत्न करता येतो.
विशेषत्वानं अधिष्ठान घेऊन स्फूर्तिमान राहून संकल्पपूर्वक सतत जागरूक राहून प्रयत्न करणं हे थीन मिथ्या विरुद्धच युद्ध आहे. थीन मिथ्या विरुद्धच युद्ध आहे. तसं उद्धुच्च कोकुच्च हा जो भाग आहे हा इतका विचित्र भाग आहे की तो काहीच कळू देत नाही. तो फक्त आश्वासनेला मन करून टाकतो. तो म्हणतो काय काय करायचं म्हणजे काही समजतच नाही, काहीच समजत नाही, नुसतं बेचैन एकदम बेचैन असतो तो. काही कळत म्हणजे काही कळायलाच मार्ग नसतो. पण हे देखील सत्य आहे की या गोष्टी या नामरूपामध्ये येणं शक्य आहे आणि म्हणून त्या येत आहेत तर येऊ द्यात, फक्त त्याच्याकडे पहा, कारण ते सुद्धा कायमस्वरूपीच थांबणार नाही. म्हणजे स्मृतिमान राहणं हे त्याच्यासाठीच युद्ध आहे. आपण प्रयत्न करणं, सतत प्रयत्न करणं, पुन्हा आलंबन, पुन्हा कमठाणावरती राहणं आणि पुन्हा त्याच्याकडे पाहणं की आपण अस्वस्थ आहोत, आपण बेचैनी आहे, एकदमच असं आता हे जे सगळं जे आहे याचा संबंध आहाराशी सुद्धा आहे, म्हणजे भोजन मात्रेशी सुद्धा आहे, याचा संबंध निद्रेशी सुद्धा आहे, याचा संबंध खूप झोप घ्यावी अशा वाटण्याशी सुद्धा आहे, याचा संबंध नुसतं लोळून राहावं अशा वाटण्याशी सुद्धा आहे, याचा संबंध गाणी ऐकावी याच्यासाठी सुद्धा आहे, याचा संबंध चित्रपट पाहावे याच्यासाठीचा सुद्धा आहे, याचा संबंध काहीतरी मनोरंजन झालं पाहिजे याच्यासाठीचा आहे, याचा संबंध व्हॉट्सअप पाहावं, फेसबुक पाहावं, इंस्टाग्राम पाहावं या सगळ्याशी आहे, मनोरंजनाच्या वेगळं काय हे पाहावे याच्यासाठी आहे, याचा संबंध मित्राशी गप्पा माराव्यात, कंटाळा आला, काही बेचैनी वाटते, एखाद्याला फोन करावं, चुकी म्हणजे त्याला काहीतरी बोलायला लावं किंवा कुठतरी जावं, टावळकी करावी, रात्री 12 वाजेपर्यंत जागावं, एखाद्याला पकडावं, मित्राला पकडावं, मैत्रिणीला पकडावं, दुपारच्या वेळेला पकडावं, त्याच्याशी गप्पा मारावा, अशा सगळ्या पद्धतीचा त्याचा आहार आहे. उद्धुच्च कोकुच्च तो तिकडे घेऊन जायचा प्रयत्न करतो. तो म्हणतो चल तिकडे, चल गप्पा मारायला, चल इकडे कर, हे व्हॉट्सअप बघ, हे बघ, हे फेसबुक कडे जा, हे कर, ते कर, हे पाहत बस, हे काहीतरी विचार कर, मनोरंजन कर, हे चित्रपट पहा, हे कर, ते कर. हा उद्धुच्च कोकुच्चचा आहार आहे आणि तो तिकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो, तिकडे अडकवतो आणि तिकडेच तो हे करतो. मग आपण समर्थन करून घेतो त्याचं, नाही थोडस झालं तर काय होतं, नाही थोडस झालं तर काय होतं, थोडस झालं म्हणता दिवस 2-2 दिवस त्याच्यामध्ये घालत राहतो. मग ते त्याला ते अस्वस्थ, त्याला ती बेचैनी जी आहे ना, ती बेचैनी घालून नाही काय बरोबरच वाटतं, सिगारेट फुकतो, काही जण दारू पितात, काही जण सिगारेट नाही, मग एखाद्या वेळेला सिगारेट प्यायलं तर काय झालं, एखादा ग्लास दारू प्यायलं तर काय झालं, असं समर्थन करतात. अशी काही मंडळी, ऑफिसर, मोठमोठी स्वतःला विद्वान म्हणणारी देखील आहेत. मी त्यांना देखील बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे मी फक्त नावं सांगणार नाही त्यांची, पण ती सुद्धा नाही मग काय होतं, एखाद्या दिवशी 4 महिन्यातून मी कधी घेतच नाही, मी दारू पितच नाही, मग 3 महिन्यातून नाही, एखाद्याच वेळेला फक्त नाही सिगारेट निघलं, नाही 2 महिने सिगारेट नाही प्यालो, 2 महिने आताच पितोय, म्हणजे असं त्याचं समर्थन करायला लागतात. ते म्हणजे उद्धुच्च कोकुच्च्या मध्ये पठ्ठ्या बिलकुल घुसला, त्याने प्रयत्न केला, पण तो 1-2 महिन्यानंतर पुन्हा अडकला किंवा 8 दिवस थांबला, 8 दिवसानंतर पुन्हा घुसला सिगारेटीकडे, पुन्हा तो दारूकडे घुसला, पुन्हा त्याला वाटलं की एखादं तरी घ्यावं, पुन्हा त्याला वाटलं टावाळकी, असं काहीही घडत जातं. हे त्याचे आहार आहेत, उद्धुच्च कोकुच्चचे हे आहार आहेत. आपण सजग राहणं आणि आपल्याला समजून घेणं की उद्धुच्च कोकुच्च असू दे, थीन मित्र आहे, हे राहून किती राहणार, किंवा याला बाह्य स्वरूपाचं स्थूल स्वरूपानं असणारं कशा पद्धतीने याच्याशी युद्ध करायचं आणि सूक्ष्मतेनं कसं करायचं याचं नियोजन आपल्याला करता आलं पाहिजे. आणि असं ज्या वेळेला आपण नियोजन करतो त्यावेळेला आपण त्याला चांगल्या पद्धतीनं प्रत्युत्तर देतो किंवा त्या युद्धाला आपण चांगल्या पद्धतीने भिडतो. काही वेळेला मार आपल्यावरती सवळण्याची शक्यता असते, पण आपण समजून घ्यायचं की आपल्यावरती वरचढ होण्याचा प्रयत्न करतोय म्हणून घाबरून जायचं नाही, कारण भय निर्माण होतं. आपण स्मृतिमान राहिलो आणि आपण युद्धभूमीवरती टिकून राहिलो, आपण ठामपणानं राहिलो, आपण संकल्पपूर्वक राहिलो, आपण स्मृतिमान राहिलो, आपण आलंबनासह राहिलो की तो मात्र पळतो, हे देखील सत्य आहे. फक्त त्याला पळवण्यासाठी आणि आपण टिकून राहण्यासाठी आपलं अधिष्ठान, आपलं अधिमुख, आपली भूमिका ही ठाम त्या ठिकाणी दीर्घ वेळ स्थिर राहिली तर हे अधिक चांगल्या पद्धतीनं जे आहे ते आपल्याला यशस्वीतेकडे, युद्धभूमीच्या यशस्वीतेकडे घेऊन जाणार ठरतं, असं असतं. शालिक भाऊ लक्षात आलं? हो सर. हा, याच्यातला काही उपप्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता, पण लक्षात आलं असेल तर चांगली गोष्ट आहे. किंवा बाकीच्यांनाही
बाकीच्यांनाही उपप्रश्न उभे राहू शकलेले असतील, बाकीच्यांच्या चित्तामध्ये काहीतरी आलेलं असेल की आमचं उद्धूच कोकोच तर मग असं वाटतं, किंवा आमचं थिनमिद्द तर मग असं होऊन जातं, की आम्ही विचिकित्सेकडे असं होऊन जातं, तर असं बाकीच्यांचे येऊ शकतात. कारण हा प्रश्न जो होता हा सार्वत्रिक होता, हा फक्त एका व्यक्तीचा प्रश्न नाही. हा जो जो मेडिटेशन करतो, जो जो धम्म मार्गामध्ये येतो, त्या प्रत्येकासाठी प्रत्येक वेळेला, अनेक वेळेला, असंख्य वेळेला येणारा प्रश्न आहे. त्यामुळे त्याला बारकाव्यानं समजून घेणं आणि आपण पुन्हा पुन्हा त्याला भिडणं हे अत्यंत आवश्यक आहे. उपप्रश्नासाठी आणि बाकीच्या प्रश्नासाठी अजून आपल्याकडे 10 मिनिटं आहेत, तर आपण देऊयात. तुम्ही 10 मिनिटामध्ये आणखी प्रश्न विचारा, म्हणजे मी तुम्हाला आणखी त्याची उत्तरं देऊ शकतो. अंकुश सर आहेत, अंकुश कुणी, त्यांचा माईक आणि व्हिडिओ ऑन आहे, ते बंद अंकुशजी करा. विचारा, तुम्ही स्पष्ट आवाजात विचारा फक्त. माईक आणि व्हिडिओ ऑन ऑफ करा. तो माईक पण. अजून कोणाला जर प्रश्न विचारायचे असतील तर विचार. नाही, ते अंकुशजींनी माईकच ऑफ करून टाकला त्यांचा. त्यांना विचारायचा आहे का प्रश्न? नाही, प्रश्न नाही विचारायचे. हा, जय भीम जय भीम. रत्नताई विचारा प्रश्न, काय आहे तुमचा? प्रश्न असा बहुत म्हणजे लय वेळा वाटते असं प्रश्न विचारा, पण असं विचारा ना मनात भीती, समोरचे काय म्हणतील, मला गलत तर नाही करतील, असं काम होते सर? बरोबर आहे. आता हे जे आहे हे विचिकित्सेकडे थोडस जाणार स्वरूप आहे त्या ठिकाणी. म्हणजे हे मारबंधन आहे त्या ठिकाणी, आणि हे मारबंधन असं आहे की जे आत्मभाव पुष्ट करतो. मला कोणी हसेल का, मला कोणी काही म्हणेल का, मला काहीतरी कोणी अडाणी समजतील का. आता अडाणी आणि हे असणं तर सगळेच आहेत ना, सगळे ज्ञानाच्या मार्गावरती लागले. मग कोणी मी जास्त जर बालिश प्रश्न विचारला तर म्हणजे मी आहे, माझं आहे, मला आहे, हा आत्मभाव पुष्ट होणं हे अज्ञान आहे. आणि हे अज्ञान जे आहे, हे अज्ञान घालवण्यासाठी मुळात म्हणजे जे वारंवार सांगितलं जातं त्याच्या विरुद्धचं युद्ध कोणतं आहे, तर अनात्म होणं. अनात्म होणं म्हणजे काय, तर ही रूप काय आहे ती मी नाहीये, माझं नाहीये. कारण पृथ्वी, आप, तेज, वायू या घटकांनी बनलेलं शरीर आहे. आणि चित्त चेतसिक आहे. चित्त म्हणजे काय आहे, तर विज्ञान आहे. विज्ञान हे बाहेर आहे आणि आत आहे. तसंच या विज्ञानाच्या स्पर्शामुळे संखारा, वेदना आणि संज्ञा निर्माण होते. संज्ञा म्हणजे बोध, हा असं घडतंय हे समजायला लागतं सुरुवातीला. संखारा म्हणजे आपण प्रतिक्रिया देतो, आणि वेदना म्हणजे संवेदना, सुखद वेदना, दुःखद वेदना किंवा असुखद वेदना हे निर्माण होते. आता यामध्ये हे जे नामखंड सांगितलं, या नामखंडामध्ये विज्ञान आपण नाही आहोत, म्हणजे मी नाहीये, माझं नाहीये. संज्ञा मी नाहीये, माझी नाहीये. संखारा म्हणजे प्रतिक्रिया, जी प्रतिक्रिया मी नाहीये, माझी नाहीये. वेदना म्हणजे सुखद असो, दुःखद असो, अदुःखद असुखद असो, मी नाहीये, माझी नाहीये, हा भाव पुष्ट झाला पाहिजे. किंवा हे रूप जे आहे ते रूप म्हणजे काय आहे, तर पृथ्वी आहे. तर पृथ्वी धातू जो आहे तो मी नाहीये, माझं नाहीये. हा जल धातू जो आहे तो मी नाहीये, माझं नाहीये. हा वायू धातू मी नाहीये, माझा नाहीये. हा तेज धातू, अग्नी धातू मी नाहीये, माझं नाहीये. पण याच्या संयोगातून या नामरूपाचा चालणारा जो प्रपंच आहे त्यामधून बाकीचं सगळं काही होत आहे, आणि त्याला मी माझं म्हणतोय. मी माझं म्हणतो किंवा म्हणते आहे, यालाच म्हणतात अज्ञान, यालाच म्हणतात अविद्या, यालाच म्हणतात सत्यापासून दूर जाणं, यालाच म्हणतात असत्य, यालाच म्हणतात मिथ्या दृष्टी. आणि ही मिथ्या दृष्टी समजून घेतली, याला जसं की आपण ओळखायला लागलो की तसं ज्ञानाचा उद्भव होतो, तसं आपल्याला कळायला लागतं, आणि तसं आपल्याला सत्याचं आकलन व्हायला लागतं. म्हणून नुसतं मानणं नव्हे, तर ते जाणणं झालं पाहिजे. जाणणं म्हणजे अनुभूती. आणि ही अनुभूती जशी आपल्याला होत जाते तसं आपल्यातून भय निघत जातं. तसं आपल्याला समजत जातं की हे मी म्हटल्यानंतर जर समोरचं काही म्हणणार आहे
तर हे मला म्हणणारा नाही. मी स्वतःला वाईट वाटून घेण्याची गरज काय, मी स्वतःला भीती वाटून घेण्याची गरज काय, कारण ह्या सगळ्या संवेदना नामरूपाशी आहेत. आणि हे मी माझं माझं करत चालले आहे, मी माझं माझं म्हणते आहे, माझं माझं म्हणतो आहे, तर ही चूक होते आहे. त्याच्यापासूनच आपल्याला दूर जायचं आहे की हे नामरूपाचं चाललेलं आहे. हे जसं माझं नामरूपाचं चाललेलं आहे तसं प्रत्येकाचं नामरूपाचं चाललेलं आहे. भूतकाळातलं पण, हजारो वर्षांपासूनच्या सत्वांचं पण, आत्ताच्या पण आणि भविष्यात जन्माला येणाऱ्या सत्वाचं प्रत्येकाचं तसंच राहणार आहे. माझं स्वतःचंही तसंच राहणार आहे. हा सगळा नामरूपाचा असणारा खेळ चाललेला आहे. आणि नामरूपाचा खेळ चाललेला असताना मी का म्हणून चुकीच्या पद्धतीनं प्रतिक्रिया देऊ, मी का म्हणून स्वतःच ह्या पद्धतीने स्वतःला अडकवून घेऊ, मी का म्हणून माझं माझं करून घेऊ, असा भाव जसा जसा जागृत हळूहळू हळूहळू, ते लगे एका दिवसात एका क्षणात होणार नाही. जसा जसा हळूहळू जागृत होत जाईल तसं तसं आपण ज्ञानी होत जातो, तसं तसं आपल्याला सत्याचं दर्शन घडत जातं, तसं तसं आपण हळूहळू प्रज्ञेमध्ये प्रवेश होतो आणि तसं तसं आपण निब्बाणाकडे जात राहतो. आणि त्यासाठी आपल्याला उपयोग होतो अष्टशिलाचा. त्यासाठी हे अष्टशील जे आहे ना आपल्याला पुष्ट करतं, आपल्या मनाला पुष्ट करतं, आपल्या मनाचा शुद्धतेचा आहार पुष्ट करतं, आपल्याला सजग बनवण्याचा आहार पुष्ट करतं. हे आपल्याला बळ देतं अष्टशील जे आहे, म्हणून आपण अष्टशील ग्रहण करतो. या मार युद्धाशी, या मार बंधनाच्या युद्धाशी सगळ्या बाजूने जे खेळत चाललेत ना आपल्याशी, सगळ्या बाजूने जे आपल्याशी लढायला आलेले आहेत मार वेगळ्या पद्धतीनं सगळ्या बाजूनं, तर त्यांच्याशी युद्ध करण्यासाठी आपल्याला ताकदवान व्हायचं ना. तो ताकदवान होतो ना, तसं आपल्याला ताकदवान झालं पाहिजे ना. मग आपल्याला ताकदवान काय बनवतं, तर आपल्याला आपली वीरती ताकदवान बनवते, आपल्याला बलवान बनवते आपली वीरती. आणि ती वीरती जी असते ती अष्टशिलाच्या माध्यमातून आपली पुष्ट होत जाते. म्हणून अष्टशील घेतो, म्हणून आपण बलवान होत जायचंय. नुसतं घ्यायचं म्हणून नाहीये, आपण सजग बनायचंय, सावध बनायचंय आणि मग ते युद्ध करायचंय. मग असं काहून होतं, तर असं याहून होतं ताई, यामुळे होतं की आपण ते स्वतःला चिटकवून घेतो. आपण ते स्वतःला चिटकवून घ्यायचंच नाहीये. हे नामरूपाचं चाललेलं आहे, हे समजून घ्यायचंय. म्हणजे 3 रत्नांच्या प्रतिष्ठा. आणि हे फक्त तुमच्याच बाबतीत नाही, हे सगळ्या जगातल्या सगळ्याच सत्वांच्या बाबतीत होत आहे. हे कमी जास्त प्रमाण, फक्त काहींचं कमी असतं, काहींचं जास्त असतं. पण जे जे कमी करत जातात ना, जे चांगल्या पद्धतीने पुढे जातात ना, ते ज्ञानाकडे सरकत जातात. लक्षात घ्या. म्हणून हळूहळू आपण तिकडे ज्ञानाकडे सरकत जायचं आहे. आणि ज्ञानाकडे सरकत जाऊन आपण आपलं अविद्या जे आहे, म्हणजे अज्ञान जे आहे, ते घालवायचं आहे. आलंय का ताई लक्षात? हो सर. हा. काही उपप्रश्न असेल तर ताई विचारू शकता तुम्ही. नाही सर. बर, आणखी कुणाला काही प्रश्न आहे का? अंकुश दादांना काही प्रश्न आहे काय? अंकुश दादा, आपला व्हिडिओ बंद करा. तिथे फक्त पडदा दिसतोय आम्हाला. तुम्ही फक्त व्हिडिओ ऑन ठेवून चालले गेलात काय कुठे? बरं चला, बाकीचे कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा, अन्यथा आपण पुण्य वितरणाकडे जाणार आहोत. तरी 2-4-5 मिनिटं मी अजून देऊ शकतो, म्हणजे आपल्याला 6 वाजेच्या आत संपवायचं असतं. म्हणून आणखी 2-4-5 मिनिटं कोणी प्रश्न विचारायचा असेल, उपप्रश्न असेल आणखी. हा बोला बोला ताई. मनाचा आळस कसा पळवायचा? हा, आता जसा शालिक भाऊंनी प्रश्न मगाशी विचारला होता ना, मनाचा आळस, त्याला म्हणतात थीन मिद्ध. थीन म्हणजे शरीराचा आळस आणि मिद्ध म्हणजे मनाचा आळस. तर मनाचा आळस घालवणं जे आहे ते सुद्धा नामरूप म्हणजे शरीराशी संबंधित आहे. शरीरातली भोजनाची मात्रा जास्त झालेली असली, झोप कमी झालेली असली, तर जसा शरीराला आळस येतो तो शरीरासह मनाला चिटकणे, कारण ते एकमेकांना चिटकून आहेत. मन आणि शरीर जे आहे ना ते एकमेकांशी संबंधितच आहेत, त्यामुळे तो मनाला देखील येतो. तर मनाला येणारा आळस घालवणं याच्यासाठी संकल्प हा एक महत्वाचा भाग. म्हणजे ठाम निर्णय घेणं की मला तो घालवायचाच आहे. म्हणजे पहिल्यानंतर आपण
स्थूलमानानं चेहऱ्यावरती पाणी मारणं, शरीराचा आळस घालवण्याचा जरी प्रयत्न केला तरी मनाला ताजंतवानं थोडंसं वाटण्याची शक्यता असते. म्हणजे चेहऱ्यावरती पाणी मारणं जे आहे, थोडंसं चंक्रमण करणं जे आहे, थोडंसं म्हणजे मी तर असं सांगेन की त्या ठिकाणी खूप स्थूलता आणि खूप जर हे वाटत असेल तर थोडंसं एक्झरसाइज सारखं थोडंसं जरी झालं तर चालेल, उड्या मारल्यासारखं, जम्पिंग केल्यासारखं जरी झालं तरी चालेल, किंवा थोडेसे मोठमोठ्यानं आवाज जे आहे, थोडेसे हसण्याचे वगैरे असं असं जे आहे, म्हणजे फ्रेश होणं ज्याला म्हटलं जातं. जसं थोडक्यात मी असं सांगेन की जसं लाफिंग क्लबमध्ये हे लोक अनावश्यक हसतात, तशा पद्धतीनं अनावश्यक हसतात इन द सेन्स ते स्वतःच्या सगळ्या ग्रंथी ज्या आहेत, या मनमेंदूतल्या ज्या ग्रंथी आहेत त्या खुलवण्याचा प्रयत्न करतात. तर तशाही पद्धतीनं जे आहे म्हणजे चांगल्या गोष्टी आठवणे, चांगल्या गोष्टींचं स्मरण करणे, भगवान बुद्ध, धम्म आणि संघाच्या प्रती किंवा चांगल्या चांगल्या ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्या बाबी आठवणे आणि त्या पद्धतीनं प्रसन्न होण्याचा प्रयत्न करणे. आणि तशा पद्धतीनं प्रसन्न होण्याचा प्रयत्न केल्यामुळे देखील मनाचा आळस कुठल्या कुठे पळून जातो. मनाचा आळस काय येतो? काहीतरी एखादी विचित्र घटना आठवलेली असते, काहीतरी एखादं विचित्र पद्धतीनं स्वप्न पडलेलं असतं, काहीतरी एखाद्या गोष्टीमध्ये आपण अडकून पडलेलो असतो. तर त्याला व्हर्सेस असणारी दुसरी गोष्ट जी आहे ती आठवणे, तिचं स्मरण करणे आणि प्रसन्न होणे. पण ती घटना आठवून आपण मनोरंजनात जायचं नाही, आपण तिकडे निघून जायचं नाही. मनोरंजन निघून गेलो की लगेच तास-तासभर तेच मनोरंजन करत बसलो असं ते तिकडे प्रसन्नता करून घेणे आणि लगेच पुन्हा मेडिटेशनला बसणे. म्हणजे तेव्हा मनाचा आळस जाईल. नाही तर मनाचा आळस घालून द्यायचा आणि दुसरीकडे भरकटून जायचं, मनोरंजन करून घ्यायचं आणि दुसरीकडे चाललं जायचं, त्याला अर्थ नाही. म्हणजे मनाचा आळस घालवायचा, प्रसन्नता आणायची आणि लगेच मेडिटेशनला बसायचं. म्हणजे आपण प्रत्यक्षात स्वरूपामध्ये प्रत्यक्षात आपण त्या ठिकाणी त्याला दूर हटवतो आणि आपलं साध्य जे आहे ना ते आपण साध्य करण्याचा प्रयत्न करतो. आलं रत्न, ते लक्षात आलं? हो सर. हो. चला, हॅलो. हा बोला शालिक भाऊ. हा सर, रूपाविषयी आपला जो मोह असतो तो तो अनित्य आहे एवढ्यामुळेच निघू शकतो असं दुसरं काही आहे त्या ठिकाणी? आपण जो मोह आपला रूपाविषयी जो मोह आहे तो घालवण्यासाठी आपण कोणत्या हा, पद्धतीने पाहिजे? पहिल्याने एक आता शालिक भाऊ नीट पहिल्याने समजून घ्या, मोह म्हणजे काय हे पहिल्याने समजून घ्यायचं. ज्याला तुम्ही मोह समजतात तो अर्थ आणि हा अर्थ नीट पहिल्याने समजून घ्या. मोह म्हणजे मूढपणा. मोह म्हणजे पाली भाषेतला जो मोह आहे ना, जो भगवान बुद्धाने सांगितलेला आहे, तो मोह म्हणजे मूढपणा. मूढपणा म्हणजे मूर्खपणा. मूर्खपणा म्हणजे अज्ञान. अज्ञान म्हणजे अडाणीपण. म्हणजे जो माणूस अडाण्यासारखा वागतो, मूर्खासारखा वागतो, अज्ञानी म्हणून राहतो, ज्ञानाकडे जात नाही, त्याला म्हणतात मोह. तुम्ही जो मोह म्हणतात ते लोभाला म्हणत असाल. म्हणजे बाबा हे पाहिजे, ते पाहिजे, हे असं हवं पाहिजे, आपल्याला तसं पाहिजे, याला म्हणतात आसक्ती. त्याला लोभ म्हटलं जातं. लोभ म्हटलं जातं, आसक्ती किंवा लोभ म्हटलं जातं. आणि मोह जो आहे तो म्हणजे बरीचशी माणसं जी असतात ना ते अडाणी असतात. म्हणजे आता तुम्ही बघा, तुम्ही मेडिटेशन करतात, तुम्ही अष्टशील घेतात, पण काही लोक नुसते असे मख्ख पाहतात, काय करत असेल बाबा हे लोक अष्टशील, हे लोक काय मेडिटेशन करत असतील. म्हणजे ते असं ते मूढ असतात. मूढ म्हणजे मूर्ख असतात, ते म्हणजे अज्ञानी असतात, ते ज्ञानापासून दूर असतात. म्हणजे त्यांना त्यांच्या गावी सुद्धा नाही, त्यांच्यापासून हजारो मैल दूर असतात. त्याला म्हणतात मोह. त्याला म्हणजे म्हणतात अडाणीपण. म्हणजे जसं त्याला एका ठिकाणी मला असं वाटतं, मी थोडंसं कधीतरी वाचल्यासारखं किंवा एका डायग्राम मध्ये पाहिलं होतं, म्हणजे डुकराची उपमा दिलेली. मोह मोह ज्या व्यक्तीकडे असतो त्याला डुकराची उपमा दिलेली. डुकराची उपमा म्हणजे अशी की डुक्कर जसं गु आणि घाणीमध्ये लोळतो आणि त्याच्यामध्ये आनंद मानतो, तसं अडाणी पण असतो. म्हणजे अडाणी असणारी व्यक्ती जी असते ना, तर या पद्धतीच्या चुका करते की त्याला समजतच नाही की गटारीमध्ये लोळतं, त्याला समजत नाही, त्याला गुघाणीमध्ये लोळतं ते समजत नाही, आणि ते त्याच्यामध्ये आनंद मानतात आणि त्याचं आयुष्य त्याच्यामध्ये निघून जातं. त्याला म्हणतात मोह आणि मूढपणा. म्हणजे असं एक उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं मोह आणि मूढपणाचं. ते भयंकर आहे. म्हणजे अडाणी पण हे म्हणजे भयंकरच आहे. ते म्हणजे जनावरासारखं आहे, अक्षरशः जनावरासारखं आहे. जनावराला जसं काही समजतच नाही चतुष्पाद प्राण्याला, आणि त्याच्याकडनं अनेक प्रमाद होण्याची शक्यता असते, तसं मोह आहे. आता तुम्ही जो म्हणतात तो जो आसक्तीचा म्हणताय का शालिक भाऊ तुम्ही? म्हणजे लोभ हो सर, म्हणतात का तुम्ही? रूपाविषयी आसक्ती जास्त असते. हा, म्हणजे हे माझं आहे, माझं नटणं थटणं आहे, हे जे हो. आहे ना, तर त्याच्या प्रती आता त्याच्या प्रतीचं काउंटर काय
ते सांगतो तुम्हाला. त्याला म्हणतात लोभ. ती जी म्हणतात आसक्ती, मी तर असं दिसलं पाहिजे, मी तर असं नटलं पाहिजे, माझे तर कपडे असे असले पाहिजे, माझ्याकडे तर सगळ्यांनी असं पाहिलं पाहिजे, माझे तर दागिने असे असले पाहिजे, तिच्यापेक्षा माझे दागिने चांगले आहे, तिच्यापेक्षा माझं मंगळसूत्र भारी आहे, माझ्या कानातलं तर असं डिझाईनचं आहे, माझ्या नाकातली नथनी तर अशा पद्धतीची आहे, माझ्याकडे तर मग मोटरसायकल या पद्धतीची आहे, माझी कार तर अशी चांगली आहे. हे सगळं असं काही जे अडकणं आहे, हे लोभाचं, किंवा मी मग असं घेऊन टाकेल, मग तो कसा जळेल, मग तिला कसं होईल, मग माझ्याकडे फ्रीज आणलं म्हणजे माझं असं होईल, मग मी तसं घेतलं म्हणजे तसं होईल. हे सगळं जे काही आहे, हे प्रचंड पद्धतीनं आपल्याला चुकीच्या पद्धतीनं माराच्या बंधनातलं हे जे अडकवणं असतं, याला तोडण्यासाठी अशुभ ध्यान भावना पद्धती ज्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात. अशुभ ध्यान भावना पद्धती म्हणजे एखादं ऍक्सिडेंट झालेलं प्रेत, त्याचं रक्त म्हणजे आपण निरीक्षण करायचं, किंवा एखादी व्यक्ती मृत झालेली आहे, प्रेत आहे, आणि ती मृत झालेली व्यक्ती स्मशानाकडे नेली जाते आहे, तर ते कसं निश्चित पडलेलं आहे. म्हणजे मेलेल्या व्यक्तीला, त्याला काय वाटत आहे, त्याला वाटेल का आपल्या अंगावरती कपडे पाहिजे, त्याला वाटेल का आपल्याकडे फ्रीज पाहिजे, नाकामध्ये नथ अशी पाहिजे, की बाबा गळ्यामध्ये मंगळसूत्र असं पाहिजे, ते किंवा अशी अशी साडी पाहिजे, अशी सुंदर साडी पाहिजे, किंवा असे कपडे पाहिजे, असा बंगला पाहिजे, असं वाटेल का त्याला? शवागारामध्ये ठेवलेलं प्रेत, त्याला तसं वाटेल का? फुगलेलं प्रेत जसं फुटेल त्याला वाटेल का तसं? मरून गेलं, त्याची राख होऊन गेली, त्याला वाटेल का तसं? तर त्या ज्या ध्यान भावना पद्धती, मरणानुसती ध्यान भावना पद्धती किंवा अशुभ ध्यान भावना पद्धती जे ना, या केल्यात की ही आसक्ती जी ना आपल्यातली, म्हणजे अरे जसं त्याचं होणार आहे तसं एक दिवशी आपलं होणार आहे. हे ध्यान भावना पद्धती ज्या वेळेला आपण विकसित करतो किंवा मधून मधून ज्या वेळेला करतो, त्यावेळेला लोभ जे आहेत ना ते आपल्याशी निघत जातात, ते निसटत जातात, आणि त्याच्यात त्याचा निचरा होत जातो. असं घडत जातं. आलं लक्षात शालिक भाऊ? हो सर. चला, आता बराच वेळ झालेला आहे. आपण अष्टशील ग्रहण केल्यामुळे, संवर्धन केल्यामुळे खूप पुण्य आपण संवर्धन केलेलं आहे, आणि प्रत्येक जण हे पुण्य संवर्धन करून वेरमणी होऊन वीरतीकडे प्रत्येक जण जो आहे तो आलेला आहे. आणि जिथे तिथे सगळीकडे अष्टशिलाच्या संवर्धनानं महान पुण्य संपादन करून, संवर्धन करून प्रत्येक जण ठामपणानं त्या ठिकाणी बसलेला आहे, शुद्ध मनानं, शुद्ध चेतसिकतेनं बसलेला आहे, आणि तो आपल्या जवळचं पुण्य साठा घेऊन बसलेला आहे. तो पुण्य साठा जो आहे, पुण्याचा संचय जो आहे, तो घेऊन बसलेला आहे, आणि अशा शुद्ध भावनेने घेऊन बसलेला आहे की तो वाटायचा आहे. बघा, म्हणजे काय, माझ्याजवळ नको, मी माझं नाहीये, अरे मला वाटायचंय, सर्वांनाच वाटायचंय, वितरण करायचंय. एक घोट मी पाणी पितो आणि मी पुन्हा बोलतो. सतत बोलत असल्यामुळे थोडं. तर प्रत्येक जण पुण्य संचय वाढतं, आणखी देत राहायचं, पुन्हा वाढतं, आणखी देत राहायचं, पुन्हा वाढतं, देत राहायचं, देत राहायचं, देत राहायचं, वाढत जातं, वाढत जातं. संबंध ब्रह्मांडातील सर्व सत्वांना हे पुण्य संचय जे आहे ते वितरित करायचं आहे, सर्वांचं मंगल करायचं आहे. माझ्या अर्जित पुण्यबळानं, माझ्या पाठोपाठ जिथे तिथे बसलेला आहात तिथे म्हणायचं आहे, माझ्या अर्जित पुण्यबळानं साऱ्या विश्वातील सर्व प्राणी सुखी होत, संपूर्ण ब्रह्मांडातील सर्व सत्वांचं कल्याण हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. दशसहस्र ब्रह्मांडातील सर्व सत्व दुःखमुक्त होत, क्लेशमुक्त होत, आसक्तीमुक्त होत, द्वेषमुक्त होत, त्यांचं थीन मिद्ध नाहीस हो, त्यांचं उद्धुच्च कोकुच्च नाहीस हो, त्यांची विचिकित्सा संपुष्टात येऊ,
दशसहस्र ब्रह्मांडातील सर्व सत्वांना माराविरुद्ध लढता येऊ, मार बंधन तोडता येऊ, चित्ताला शुद्ध बनवता येऊ, चित्ताला परिशुद्ध बनवता येऊ, त्यांना क्लेश मुक्त होता येऊ. माझ्यासह सर्व सत्व दुःखमुक्त हो, शुद्ध परिशुद्ध होत जाऊ, मोहबंधनात अडकून पडू नयेत, त्यांना ज्ञानाचा उद्भव हो, त्यांना अविद्या नाहीशी करता येऊ, ते क्लेशमुक्त होत जाऊत, ते प्रगती पथावरती राहूत, त्यांची ध्यान भावना पटिवेदनाची हो, परियत्ती, पटिपत्ती आणि पटिवेदन विकसित होत जाओ, बलवंत होत जाओ, युद्धभूमीमध्ये चित्त शुद्ध होत राहू, मार बंधनांना तोडता येऊ, माराचा पराभव करता येऊ. माझ्या अष्टशिलाच्या पुण्यबळानं माझ्यासह सर्वांचं कल्याण हो. सर्वांना सत्याला स्पर्श करता येऊ, प्रज्ञेतला विहार करता येऊ, धम्म मार्गामध्ये प्रतिष्ठित होता येऊ. सोतापन्न मार्ग, सकदागामी मार्ग, अनागामी मार्ग आणि अरहंत मार्गाने मुक्त होता येऊ. अधिष्ठी फलप्राप्ती आणि अनंत फलप्राप्ती होता येऊ, दुःखमुक्त होता येऊ, सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं मंगल हो. माझ्या अष्टशिलाच्या पुण्यबळानं माझ्या माता पित्यांचं कल्याण हो, त्यांचं भलं हो, त्यांना धम्म मार्ग मिळू दे, त्यांना सत्याचं दर्शन घडू दे, त्यांची अविद्या निघून जाऊ दे, त्यांचा मूढपणा संपू दे, त्यांचा मूर्खपणा बाजूला होऊ देत, त्यांना धम्म कळू देत, त्यांना सत्याचं दर्शन होऊ देत, ते दुःखमुक्त होऊ देत. माझ्या अष्टशिलाच्या पुण्यबळानं माझ्या बंधू भगिनींचं भलं हो, माझ्या नातेवाईकांचं भलं हो, त्यांना धम्म मार्ग मिळो, त्यांना धम्म मार्गामध्ये येण्याची प्रेरणा मिळो, त्यांचं कल्याण हो. माझ्या अष्टशिलाच्या पुण्यबळानं माझ्या मित्रमंडळींचं कल्याण हो, त्यांना धम्म मार्ग मिळो, त्यांना दृष्टी प्राप्त हो, मिथ्या दृष्टी नाहीशी हो. माझ्या अष्टशिलाच्या पुण्यबळानं माझ्या कल्याण मित्राचं कल्याण हो, माझ्या गुरुचं मंगल हो. माझ्या अष्टशिलाच्या पुण्यबळानं वंचितांचं, दुःखितांचं, पिडलेल्यांचं माझ्या अष्टशिलाच्या पुण्यबळानं सर्व सत्व सुखी हो. माझ्या अष्टशिलाच्या पुण्यबळानं सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, खूप मंगल हो, खूप भलं हो. सर्वांच्या आयुष्यामध्ये सत्याचा आनंद भरून जाओ, सत्य अनुभवायला मिळो, प्रज्ञानंद होऊन जाओ, आनंदाचे डोही, आनंदाचे तरंग, असं समाधान अनुभवता येऊ. माझ्या अष्टशिलाच्या पुण्यबळानं सर्वांचं मंगल हो, खूप मंगल हो, खूप मंगल हो, खूप मंगल हो, खूप भलं हो. भवतु सर्वमङ्गलम् भवतु सर्वमङ्गलम् भवतु
सर्वमंगलम पूर्वेकडे तोंड करून बसा. क्षमायाचना करणार आहोत. आणि बंतेजी जर नसेल तर आपण डायरेक्ट पंचशील घेणार आहोत. बंतेजी आहेत काय? बंतेजी की तब्येत चांगली नाही का सर? नाही सर. कल्पना नाही. एकदा सगळेजण फोन करून विचारा. सुबोधने कदाचित विचारलं असेल. काय सांगतो. मागे ते अधिष्ठान घेणार होते पण ते 23 तारखेला म्हणाले होते. आता अधिष्ठान म्हणजे मौन राहणार. द्वितीयं वन्दामि भन्ते द्वारतेन मया कृतं सब्बपापापराधं क्षमतु मे भन्ते तदीयंपि लोकासवन्दामि भन्ते द्वारतेन मया कृतं सब्बपापापराधं क्षमतु मे भन्ते। नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्सै। नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्सै। नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्सै। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। साधु साधु साधु। अरहं बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा। दुसपर्यंत चांगल्या पद्धतीने संवर्धन करायचंय. नंतर पुढच्या वेळेला आपल्याला पुन्हा अष्टशील ग्रहण करायचं आहे. सर्वांना शुभेच्छा.